नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो LLB 3 इयर आणि LLB 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेला आहे. सध्या फक्त कॅप राउंड 1 चं शेड्यूल त्याचं वेळापत्रक या वेबसाईटला डिस्प्ले केलेलं होतं. आता मात्र LLB 3 इयर आणि LLB 5 इयर कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 अशा तिन्ही राउंडचं वेळापत्रक या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. मग आता सेकंड कॅप राउंड केव्हा सुरू होणार, त्याच्या डेट्स काय असणार आहेत, थर्ड कॅप राउंड केव्हा सुरू होणार, त्याच्या IMP डेट्स काय आहेत, याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईटला हे नवीन शेड्यूल आलेलं आहे. कॅप शेड्यूल राउंड फर्स्ट, सेकंड अँड थर्ड LLB 3 इयर्स आणि त्याचबरोबर या ठिकाणी LLB 5 इयर्स देखील इथं तुम्हाला दिसून येईल. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या पोर्टलला जाऊन ते चेक करू शकता. तर आता आपण पाहणार आहोत LLB 3 इयरचं हे कॅप शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे. तर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस कॅप रिवाइज्ड शेड्यूल फॉर LLB 3 इयर्स कोर्स अकॅडमिक इयर 2026-27 10 ऑगस्ट म्हणजे हे आताच या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. आता कॅप राउंड जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक लिस्ट 17/7/2026 11/6 पासून ते 13/7 पर्यंत ऑप्शन कॅपचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. त्यानंतर 17/7 ला या ठिकाणी अल्फाबेटिक लिस्ट राउंड 1 साठी डिस्प्ले झाली आणि 24 ला ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाली आणि सध्या कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग 5/8 पासून ते 11/8 हे सुरू आहे आणि अलोकेशन म्हणजे कॉलेज जे आपल्याला भेटणार आहे ते 14/8/2026 सायंकाळी 5 वाजता समजेल की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालंय भेटलेलं आहे. मग विद्यार्थ्यांनी 17/8/2026 ते 20/8/2026 या दिवशी जाऊन कॅप राउंड 1 चं जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे तर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे. 21 तारखेला आपल्याला कोणत्या कॉलेजला किती सीट शिल्लक राहिले हे या ठिकाणी आपल्याला पोर्टलला कॉलेजने कळवायचं आहे आणि मग 5/8 तारखेपासूनच आता ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं पण सीईटी दिलेली आहे असे विद्यार्थी सध्या त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि असे विद्यार्थी कॅप राउंड थर्ड मध्ये आणि इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येऊ शकतो. मग कॅप राउंड सेकंड केव्हा सुरू होणार आहे तर कॅप राउंड सेकंड बघा 21/8/2026 रोजी सुरू होणार आहे. डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स म्हणजे आपल्याला किती जागा शिल्लक आहेत कोणत्या कॉलेजला फर्स्ट कॅप राउंड मध्ये किती ऍडमिशन झाले आणि किती शिल्लक आहे हे 21/8/2026 ला समजेल. परत एकदा आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता जे आपण कॉलेज ऑप्शन फॉर्म भरतोय तो फर्स्ट कॅप राउंड साठी आहे. सेकंड कॅप राउंड साठी 22/8/2026 ते 24/8/2026 परत एकदा आपल्याला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत आणि सेकंड कॅप राउंड साठी 27/8/2026 सायंकाळी 5 वाजता कॉलेज कोणतं भेटलं ते समजणार आहे आणि मग विद्यार्थी 28/8/2026 ते 1/9/2026 या वेळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील. परत कॅप राउंड थर्ड या ठिकाणी सुरू होईल. मग डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट फर्स्ट आणि सेकंड राउंड मधून किती जागा शिल्लक राहिल्या कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत हे 3/9/2026 ला विद्यार्थ्यांना समजेल आणि त्यानंतर मग ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स रीड द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कॉलेज त्यांचा ऑप्शन वगैरे भरले होते किंवा कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म एडिट करायचा असेल कॅटेगरी चेंज करायची असेल ओपन टू कॅटेगरी मध्ये जायचं असेल किंवा कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही म्हणून ओपन मध्ये जायचं असेल त्यांचं कन्व्हर्जन फॉर्म चुकलं असेल जे काही तुम्हाला गोंधळ घालायचा आहे तुमच्या फॉर्म मध्ये एडिट करायचं आहे ते करण्यासाठी आता तुम्हाला 3/9/2026 ते 5/9/2026 एवढाच तुम्हाला ड्युरेशन भेटणार आहे. जे विद्यार्थी ज्यांचा फॉर्म चुकलाय म्हणून त्यांचं या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं नव्हतं ते विद्यार्थी देखील या ठिकाणी त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात आणि त्यांचा फॉर्म एडिट करून लगेच याच कालावधीमध्ये तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग त्यानंतर स्क्रुटिनी वगैरे होईल. परत एकदा इथे डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक लिस्ट 9/9/2026 ला अल्फाबेटिक लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट 15/9/2026 ला लागेल आणि त्यानंतर कॅप राउंड थर्ड साठी कॉलेज अलोकेशन होणार आहे आणि 18/9/2026 ते 21/9/2026 या वेळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन कॅप राउंड थर्ड साठी या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. याच्या पुढे एक राउंड असते इन्स्टिट्यूट लेवल राउंड. फर्स्ट कॅप राउंड, सेकंड कॅप राउंड, थर्ड कॅप राउंड या राउंड झाल्यानंतर काही सीट्स मोजक्याच एक 10 ते 20% शिल्लक असतात. त्या भरण्यासाठी मग याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राउंड म्हणतो. त्याचं आणखीन हे वेळापत्रक डिस्प्ले व्हायचं आहे.
ते जसं डिस्प्ले होईल तर तुम्हाला या ठिकाणी मी त्याची माहिती देणार आहे. आता आपण पाहूयात एल-एल-बी 5 इयरचं. आता आपण पाहिलं 3 इयर, आता हे आहे एल-एल-बी 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स. तर याचे देखील सेम डेट्स तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर 17/8/2026 सायंकाळी 5 वाजता अलोकेशन राउंड फर्स्ट साठी होणार आहे. कॉलेज आपल्याला भेटले समजणार आहे. 18/8 ते 21/8 आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. 22/8/2026 ला सेकंड कॅप राउंड साठी किती जागा शिल्लक राहिल्या ते इथे दाखवलं जाणार आहे. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म परत इथे देखील भरायचे आहेत. 23/8/2026 ते 26/8/2026 या वेळेमध्ये सेकंड कॅप राउंड साठी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे आहेत. 28/8/2026 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलंय कॅप राउंड सेकंड मध्ये त्याची माहिती तुम्हाला 28 तारखेला समजेल आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 29/8 ते 1/9 या वेळेमध्ये तुम्हाला जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर कॅप राउंड थर्ड सुरू होईल ती 3/9/2026 पासून. 3/9/2026 ते 5/9/2026 ज्या ऑलरेडी अगोदरच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ते फॉर्म एडिट करू शकतात. नव्याने विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. त्यांचा कॅप रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात आणि याच वेळेमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्म कॅप राउंड थर्ड साठी देखील भरून घ्यायचा आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट जी अल्फाबेटिक लिस्ट आहे ते 8/9/2026 ला डिस्प्ले होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये काही ग्रॅव्हन्सेस असतील तर 9/9/2026 ते 10/9/2026 या वेळेमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचे आहेत. 16/9/2026 ला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि 18/9/2026 ला सायंकाळी 5 वाजता थर्ड कॅप राउंड मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट भेटले त्याची माहिती भेटेल आणि लगेच जाऊन 19/9/2026 ते 23/9/2026 या वेळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर 24/9/2026 या दिवशी कॉलेजनी किती विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं हे कॅप पोर्टलला कळवायचं आहे. तर यानंतर देखील एक इन्स्टिट्यूट लेवल राउंड असते याची माहिती याच्यामध्ये नाहीये. जशी ती माहिती येईल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो ह्या महत्त्वाच्या डेट्स होत्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.